आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज, जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपाच्या सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे, श्री दयानंद ज्योतिराम खोत, श्रीमती बानू मुसा जमादार आणि श्री गणेश शिवाजी माळी अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ। जनतेतील सामान्य कुटुंबातील नवीन उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेले विजय निश्चित। सौ सुमनताई सुरेशभाऊ खाडे, समतानगर गल्ली नंबर 8 मायक्का मंदिर येथे आज सकाळी सुमनताई सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। यावेळी उमेदवारांच्या हस्ते मंदिरामध्ये पूजा अर्चा करून देवीची आरती करून प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सर्वांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचार शुभारंभ करण्यात आला। यावेळी प्रत्येक गल्लीमधून प्रचार रॅली काढण्यात आली। यामध्ये बहुसंख्येने महिला व पुरुष यांची संख्या पाहायला मिळाली। हलगीच्या ठेक्यावर भारतीय जनता पार्टीचा विजय असो या घोषणाने परिसर दुमदुमून गेला। सुरेशभाऊ खाडे आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणाने परिसर कार्यकर्त्यांनी दुमदुमून सोडला। माजी महापौर सौ संगीताताई खोत, माजी नगरसेवक विठ्ठल तात्या खोत, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नाना सातपुते, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या सौ रसिका खाडे यांची प्रमुख उपस्थिती या प्रचार शुभारंभास लाभली। नागरिकांनी सर्व उमेदवारांचे औक्षण केले, त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। राजू दयाल, अमित शिंदे, फिरोज जमादार, फारुख जमादार, शंकर मल्लप्पा इसापुरे, कल्लाप्पा बाबूराव कोरे, नागेश चिनाप्पा जिरनाळे, श्रीशैल सचिन टाकवडे, अकबर सय्यद, गुलाम अली मुल्ला, राजेश माशाळकर, सचिन टाकवडे, सोमा हुलवान, शाहिद निशानदार, इक्बाल भालदार, विनायक ठोंबरे, किरण कांडकर, बाबासो मिर्जे, किरण कोकणे, चिदानंद धुळशेट्टी, जुबेर मोमीन, सतीश नाईक, अभिरूप कांबळे, खलिफा सौदागर, अयाज पटवेगार व इतर परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इलेक्शनमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वार्ड नंबर 7 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार गणेशजी माळी असतील, त्याचबरोबर बानूबी जमादार, दयानंद खोत आणि उज्ज्वला कांबळे या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ समतानगर मायक्का देवी मंदिर येथे आज शुभारंभ केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार अत्यंत चांगली कामगिरी करणारे आहेत, त्यामुळे या परिसरात मी गेली अनेक वर्ष चांगली कामं या भागामध्ये केलेली आहेत। वार्ड नंबर 7 मध्ये गणेश माळी असतील, मी असेल, 2018 ला आम्ही दोघंही या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। आमच्या पाठीशी खंबीरपणे आमचे नेते आदरणीय सुरेशभाऊ खाडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी किंवा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक कोट्यवधी रुपयांची कामं केलेली आहेत। समतानगरची परिस्थिती सर्वच या परिसरातील नागरिकांना माहिती आहे। एक पाय चिखलात घालायचा आणि दुसरा पाय काढायचा अशी परिस्थिती होती, अत्यंत वाईट बिकट परिस्थिती होती। त्या परिस्थितीतून आज समतानगर एकदम सुसज्ज झालेला आहे। समतानगर वासियांना ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा आजपर्यंत दिलेल्या आहेत। आज पाण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, खास 15 लाख लिटरची पाण्याची टाकी आपण या परिसरासाठी बांधलेली आहे। या ठिकाणी आरोग्य सुविधा सुद्धा दिलेल्या आहेत। महानगरपालिकेचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे। या ठिकाणी आठवडा भाजी बाजार आपण सुरू केलेला आहे। चांगले रस्ते केलेले आहेत। या ठिकाणी ड्रेनेजची लाईन टाकून ठेवलेली आहे। थोडेच दिवसात ती लाईन सुद्धा सुरू होईल। तर ह्या सगळ्या पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या आपण दिलेल्या आहेत। अनेक या ठिकाणी समाज मंदिरं आपण उभी केलेली आहेत। त्यामुळं या संपूर्ण समतानगर वासीय वार्ड नंबर 7 या सर्व मतदारांचा आमचा भारतीय जनता पार्टीवर
विश्वास आहे आणि तो विश्वास अखंड ठेवतील आणि भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना भरघोस मतानं निवडून देतील अशी अपेक्षा आज शुभारंभाच्या कार्यक्रमाला मी व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचा मायाकाच्या मंदिरात प्रचाराचा शुभारंभ केला आहे 7 नंबर वार्डसाठी. तर सगळ्या जनतेने आमच्या उमेदवारांना सहकार्य करावं आणि मतदान देऊन त्यांना बहुमताने निवडून द्यावं. गणेश माळे असतील, दयानंद खोत असतील, उज्ज्वला कांबळे असतील आणि माळे साहेब आहेत. तर सगळ्यांना बहुमताने निवडून द्या ही त्यांच्याकडे मी मागणी करते. धन्यवाद. क्रमांक 7 मध्ये आलेलो आहोत आणि यामध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत. आपलं नाव काय मावशी? या प्रभागामध्ये विकास झालेला आहे का? कोण केला विकास? बर. आम्हाला लय आभार मानतोय आम्ही तात्याचं की चिखलातनं बाहेर काढलंय. आमची सगळी सोय केली, सगळं बिल प्यायचं पाणी दिलंय, लाईट दिले, सगळं केलंय आमचं. आता इथनं आमची एकच विनंती तात्याला की डर्निंगच्या पाण्याची सोय करावं. बर. तात्या करतील असं तुम्हाला विश्वास आहे का? हाय. ओके. आम्ही- या वेळेला निवडून कोण येणार? तात्याच्या कोण कोण निवडून येणार? चारी बी येणार. चारी पण येणार. चारी बी मतदान चारी कमळालाच करायचं आपण. हा. करायचं. मी प्राध्यापक GS सातपुते, संघर्ष नायक, न्यूज चॅनल मुख्य संपादक. आज आपण आलो प्रभाग क्रमांक 7 मध्ये. आज भारतीय जनता पार्टी या पॅनलचा प्रचाराचा भव्य शुभारंभ मायाक्का देवी या प्रचारस्थळापासून सुरू होणार आहे. त्या संदर्भात आपण बोलूया. काका, आज आपलं प्रचाराचा शुभारंभ इथून होतोय का? हा, इथून होते. रेणुका मंदिरमध्ये चौघांची भाजपतर्फे राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल आज प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. तुम्हाला या भागामध्ये नागरिकांच्या काय प्रतिक्रिया वाटतात भारतीय जनता पार्टीबद्दल? भारतीय जनता पार्टी चांगली आहे. मागच्या इलेक्शनपासून आत्तापर्यंत बघितलं आहे त्या भागामध्ये विकास कामाच्या बद्दल सगळ्याकडं आता काही कामं झालेले आहेत, काही राहिलेले आहेत, ते जे आता केले होणार. बरं. भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काय विजन असणार आहे या प्रभागासाठी? काय विजन म्हणजे हेच असणार की जनतेचं पूर्ण काम केल्याशिवाय जनता आपल्यावर विश्वास ठेवणार नाही आणि आतापर्यंत केलेल्या 5 वर्षांमध्ये कामाची पोच पोहोचते इथल्या जनतेचं. या आता या पॅनलमध्ये काही नवखे उमेदवार आहेत, तर त्यांच्या संदर्भात आपण काय सांगाल? नवखे उमेदवार त्यात काही नवीन आहेत, काही दोन जुने आहेत. हे सगळ्यांनी मिळून एक दृष्टीनं काम करून लोकांची कामाचे विकास कामाला मदत केला. जे आता नवखे उमेदवार आहेत ते कोण कोण आहेत? उज्ज्वला कांबळे, गणेश माळी, दयानंद खोत, भानू जमादार. हे आता हे दिलेले आहेत. काही नवीन काही जुने असे करून परत हे केलेलं आहे. त्याच्या विकास कामाबद्दल हे सगळे प्रयत्न करतील, याच्या पुढेही करत आहे. धन्यवाद काका. संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.